ठाकरेंच्या शिवसेनेचा आज वर्धापन दिन सोहळा षण्मुखानंद सभागृहात शिवगर्जना मेळावा होणार। खासदार फुटीबाबत ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष। तर गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये आज शिंदेंच्या सेनेचा वर्धापन दिन सोहळा, कोणताही पक्षप्रवेश होणार नाही, शिवसेनेच्या नेत्यांकडून स्पष्ट सूत्रांची माहिती। ठाकरेंनंतर आता पवारांच्या खासदारांकडे मोर्चा वळवल्याची चर्चा, शरद पवारांचे काही खासदार सुनेत्रा पवारांच्या संपर्कात, सूत्रांची माहिती। अमित शहा आणि सुनेत्रा पवार यांच्या भेटीत याविषयी चर्चा, खासदार पार्थ पवार देखील उपस्थित। अमित शहांसोबतच्या भेटीत सुनेत्रा पवारांकडून अर्थ खात्याची मागणी, सूत्रांची माहिती। आज तरी अर्थ खातं माझ्याकडेच, काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। ओमराजे बंडू जाधव ही आमची माणसं होती, आमच्या काळजावरती घाव झालाय, त्यांच्याकडनं ही अपेक्षा नव्हती। पक्षातल्या बंडखोरीवर बोलताना सुषमा अंधारेंना अश्रू अनावर। बेस्टचे कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर, विविध प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांचा संप। मात्र बेस्ट वर्कर्स युनियन आणि श्रमिक युनियनचा संपाला विरोध। नाशिकमध्ये मंत्री नरहरी झिरवाळ ऍक्शन मोडवर, झिरवाळांकडून दूध बाजार परिसरात पाहणी, अचानक झालेल्या रेडनं दूध विक्रेत्यांचे धाबे दणाणले। झारखंडमध्ये काँग्रेसला धक्का, मित्रपक्षांच्या क्रॉस वोटिंगमुळे राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसचा धक्कादायक पराभव, एनडीए समर्थित अपक्ष उमेदवार परिमल नथवानी विजयी, काँग्रेसच्या प्रणव झा यांना केवळ 21 मतं। पनवेलमध्ये 12 तास पाणी कपात, एमआयडीसीची जलवाहिनी फुटल्यामुळे पाणी गळती, प्रशासनाकडून दुरुस्ती सुरू असल्यामुळे रात्री 8 वाजेपर्यंत पाणी पूर्णपणे बंद राहणार। नंदुरबारच्या सातपुडा परिसरात जोरदार पाऊस, अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ, तर गोंदियामध्ये 3 दिवसांच्या विश्रांतीनंतर सर्वदूर पावसाची हजेरी।